हिमाचलच्या किन्नौर जिल्ह्यामध्ये इंडिया चायना बॉर्डरवर वसलेलं आहे चितकूळ हे गाव। असं मानलं जातं की इंडियामधली सगळ्यात शुद्ध हवा चितकूळमध्ये असते। गुड मॉर्निंग एव्हरीवन। सकाळचे वाजलेत 6 आणि आम्ही आहेत चितकूळला सकाळचं क्लायमेट खूप थंडी आहे, 4 ते 5 डिग्री असेल मला वाटतं। आमच्या हॉटेलच्या समोरच स्नोटॉप माउंटन, जे मला नाही वाटत की दिसेल असं। इथून पुढचा प्रवास लवकरच चालू करू आम्ही, 7-7:30 पर्यंत निघू इथून। आम्हाला जायचं आहे इंडिया चायना बॉर्डरवर आणि नंतर तिथून मग चायना बॉर्डर बघून मग पुढे जायचं आहे ताबूपर्यंत। बघूया कसं डिसाईड होते ते, चला भेटू। इथून 3 किलोमीटरवर आहे इंडिया चायना बॉर्डर। ते आहे रिव्हर साईड, ही चितकूळची रिव्हर सतलुज आहे काय, हे राईट साईडला आहेत हिंदुस्तान का आखरी धागा। काय सुंदर लोकेशनवर गाव आहे हे, पूर्ण माउंटेन धुक्याने हे झालेलं आहे, कवर झालेलं आहे। टेम्परेचर 9 डिग्री दाखवते गाडीवर। घरं पण कसली बनवली आहेत यार। इथून आम्हाला पुढे 3 किलोमीटर जायचं आहे। ॲक्च्युली प्रॉपर इंडिया चायना बॉर्डरवर जाऊन देत नाही आहे, फक्त इथून 3 किलोमीटर पुढे जाऊन देतात, तेवढंच जाऊन देतात, त्याच्या पुढे जाऊन देत नाही आहेत। सुंदर लोकेशनवर गाडी चालवण्यात जी मजा आहे ना, ती तुम्हाला सांगू नाही शकत मी। ते तुम्हाला इथे येऊनच एक्सपिरियन्स करावं लागेल, बिकॉज कॅमेऱ्यामध्ये किती जस्टिस होते ते मला माहिती नाही आहे, बट डोळ्यांनी जे बघतोय ना ते लाईफमध्ये कधी बघायला मिळेल नाही मिळेल अशी गोष्ट। हात सुन्न पडत आहेत, एवढी थंडी आहे। टेम्परेचर 9 डिग्रीमध्ये हात सुन्न पडत आहेत। हॉर्न मार ना, राईटने टाक। यांना टॅग का लावलं आहे ते माहिती नाही आहे मला, सगळ्या गायींच्या कानाला टॅग लावलं आहे। चितकूळ विलेज, इथून खाली रिव्हर साईडला जायला रस्ता आहे, बट आम्ही जिथे स्टे केला आहे तिथे पण एक रस्ता आहे रिव्हर साईडला जायला खाली। त्या ओनरशी बोललो, खूपच चांगली माणसं आहेत आणि त्यांचं जेवण तर, कालचं जेवण तर खूपच ऑसम होतं। मी काल दाखवलं नाही बिकॉज ह्याच्या पुढे नाही जाऊ शकत आपण, आय थिंक ह्याच्या पुढे आपल्याला जाणं अलाव नाही आहे। हे शेवटचं स्टॉप आहे आपला, ह्याच्या पुढे इंडियन आर्मीची लोकं जाऊ शकतात फक्त। सो हे असं आहे चितकूळ, खूप सुंदर आहे एकदम। रिव्हर साईड, रिव्हर वाहते, डोंगर आहेत आणि त्या डोंगरांवर पूर्ण धुकं साचले, खूप सुंदर आहे। 2nd BN नागस्टी पोस्ट, इंडियाज फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स। ह्याच्या पुढे नाही जाऊन देणार नाही, ह्याच्या पुढे आहे इंडिया चायना बॉर्डर थांबले। आणि हे आहे चितकूळचं व्ह्यू, हे आहे चितकूळचं व्ह्यू, खूपच सुंदर दिसते। पूर्ण माउंटेन, हे इथे माउंटेन आणि ही जी इंडियन आर्मी, प्राऊड टू बी इंडियन आर्मी। इंडियन आर्मीचे जवान सगळे जात आहेत। जैन सर, जैन सर, मानलं पाहिजे ह्यांना, इंडियन आर्मीला। आपण एवढे क्लॉथ कपडे वगैरे घालून पण सहन नाही करू शकत ही थंडी, ती लोक इथे राहत आहेत, त्यांच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी चांगल्या होत आहेत। फुल रिस्पेक्ट इंडियन आर्मीला, फुल रिस्पेक्ट। ही हात सुन्न पडलेत पूर्ण। 11 डिग्री आहे टेम्परेचर, बट बाईकवर ते असं -11 डिग्री वाटतं। हात पूर्ण सुन्न पडलेत, असं वाटतं की बर्फाच्या लादीवर हात ठेवलेत। पाऊस पण आलाय, पाऊस पडतोय हलका हलका, रिमझिम पाऊस पडतोय, त्यामुळे अजून जास्त थंड वाटतंय क्लायमेट। पार्किंग सेफ होती तर काही वाटलं नाही। परत तिथेच जाऊन बाईक तर खाली लावणार आणि नाश्ता वगैरे करणार। चला रूमवर पोचलो आहे आपण। रात्री इथून बाईक चढवल्या आम्ही, फाटली होती आमची फुल। मेन तर माझ्या वेळेस मी इथून घेतली, पूर्ण स्टक झाली होती बाईक, कसं बसं चढवली। हे आहे आदित्य होमस्टे अँड ढाबा, इथे आमचं कालचं स्टे होतं। खूप चांगली सर्विस दिली यांनी आणि खूप चांगलं जेवण होतं, त्यासाठी आम्ही विचार केला की इथेच नाश्ता करूया। फायनली निघतो आहे आम्ही चितकूळवरनं, सगळ्या बाईक पॅक झालेल्या आहेत। क्लायमेट खूप खराब झालं इथे, पाऊस पडतो आहे, टेम्परेचर अराऊंड 8-9 असेल।
पुढे आता हळूहळू खाली उतरतं. खाली थोडंसं टेम्परेचर असेल व्यवस्थित. चला भेटूया मोठं ब्लॉगवर. गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. चला फायनली चित्तूरला बाय बाय करू. परत यायला जमलं तर नक्कीच येऊ. विंटर स्कीटी करायचा विचार आहे. कसं होईल माहिती नाही. आत्ताच आमची फिट्ट संघटना झालेली आहे. नॉर्मल स्कीटीचा जो सीझन आहे त्यामध्ये. आता विंटर स्कीटीला बघूया, जमलं तर नक्कीच येऊ. काल रात्री आम्ही हाच रस्ता अंधारात केला. खूपच खराब रस्ता आहे. हळूहळू आता पुढे जातो आहे. इथून सांगला आहे 21 किलोमीटर, पण रस्ता खूप खराब आहे. ते 21 किलोमीटर करायला आम्हाला 1 तास जाईल. तिथून पुढे कल्पाला जायचं आहे. तर कल्पाचा रस्ता थोडा चांगला आहे. ते मधला पॅच असेल खराब, बट बऱ्यापैकी चांगला आहे. अरे वा, इथे मस्त शेकोटी लावले. शेकोटी फुल मजे. शेकोटीचे सुंदर सिनिक आहे रोड. एवढंच की दिवसा कवर करा म्हणजे तुम्हाला इथली नेचर ब्युटी बघायला मिळेल. आमचं काय झालं, आम्ही आधीच मागे चाललो आहेत ना, त्यामुळे आम्हाला चित्तूरला पोचणं भाग होतं आज काहीही करून. त्यामुळे आम्हाला इथे चित्तूरला यायला येता येता 9 वाजले. सो येताना आम्हाला असं काही बघायला नाही भेटलं सिनिक. हे बघा, हे आहे रिव्हरचं एक्झॅक्ट मला नाव माहिती नाही आहे. ही वाली खूप सिनिक रूट आहे हा. बस दिवसा कवर करा म्हणजे बघायला नेचर ब्युटी बघायला मिळेल, बाकी काही नाही आहे. इंडियाने पूर्ण रोड ब्लॉक केलेलं आहे. तर त्या सगळ्या वरती जाईपर्यंत थांबावं लागेल. आधीच इथे पाऊस होतो आहे. सगळे लोक थांबलेत. रोड ब्लॉक, सगळं रोड ब्लॉक करून टाकलं आहे आपलं. पहाडी मेंढ्या सगळ्या वरती चढत आहेत. गाडी काढतोय त्याच्या मागे मागे काढावी लागेल वाटतं मला पण. मग ह्या काही लवकर चढणार नाही, एवढं टाईम आहे नाही आपल्याकडे. सगळ्या चढत आहेत वरती. कारवाला चालतोय हळूहळू पुढे. तो चढवायचा प्रयत्न करतोय, तर मी त्यातूनच निघायचा प्रयत्न करतोय. सगळ्या बकऱ्या. बकरी चढी पहाड पे. पहाडी बकरी है. एक खडबडीत रस्ता आणि बाजूने वाहणारी रिव्हर. काय बोलायचं आहे. पाऊस पडतोय वरतून. सगळी अग्निपरीक्षा आजच होणार आहे. रस्ता खराब, मरणाची थंडी आहे, -1 डिग्री आणि पाऊस पडतोय. आर्मीवाले फुल. आमचे आर्मीचे ट्रक. आता नाही पुढे येणार मी जाईपर्यंत सगळे ट्रक्स. अरे ऋषा जाईल रे, जागा आहे. हा तिथे थांबून राहा आता एका कोपऱ्याला. आगे ले लू. फुल ऑन. कसले ट्रक आहेत आर्मीचे हे, भयानक एकदम मोठे मोठे. चलो निकल गए हम. थोडा बाजूला, थोडासा बाजूला हो बस. हाँ हाँ तू थांब, त्यांना पुढे जाऊ दे ना. थोड़ा सा आगे कर दो ना. पीछे जगह है वो पीछे नहीं ले रहा है. हाँ हाँ आहे जागा रे, भरपूर आहे. बस 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 बस. लगेगा क्या, लगेगा क्या, लगेगा. नहीं नहीं निकल जाएगा आपका. वाव, कसलं व्ह्यू आहे यार. फुल पैसा वसूल. चुम्मेश्वरी एकदम असा चुम्मेश्वरी आहे. चुम्मेश्वरी एकदम व्ह्यू. कसला सुंदर आहे. ते रस्त्यावर नजरच नाही राहत आहे. ओ वाव. तर आपण जात आहोत कल्पाला. कैलास किन्नरचा व्ह्यू बघायला. हो दिसला पाहिजे. धुकं खूप आहे रे, मला नाही वाटत दिसेल असं. कैलास किन्नरचा व्ह्यू बघायला तर आलो होतो, बट धुकं जास्त असल्यामुळे काही दिसत नाही आहे. आम्ही इथे कल्पाला एक मॉनेस्ट्री आहे. मॉनेस्ट्री बघून पुढे मग कल्पा गाव एक्सप्लोअर करू. मग पुढचा प्रवास आमचा बघू नाकूपर्यंत जातो आहे की ताबूपर्यंत जातो. चला फायनली जातो मॉनेस्ट्री बघायला. सगळ्या बॅगा घेऊन कडेवर. हालत खराब झाले बाईक चालून चालून. बघूया आता पुढचा स्टॉपचं कसं करायचं. हे आहे कल्पा विलेज.
कल्पा विलेजमध्ये फिरतोय, एकदम गावातून जाते. मी कल्पामधून निघतोय आणि नाकोसाठी पुढे जातोय. मला अजून नाको दाखवतोय 228 किलोमीटर. आज सकाळपासून आम्ही फक्त 75 किलोमीटर चालवली आहे गाडी. रेकॉंगपे इथून 6 किलोमीटर आहे. जाताना आम्ही तो दुसरा रस्ता पकडला होता, येताना हा पकडला. हा थोडासा 2 किलोमीटर शॉर्टर आहे, बट थोडासा पॅचवर्क आहे. लोकल हाच रस्ता प्रेफर करतात बिकॉज शॉर्ट रूट आहे. तर हे माउंटन बघा कसे, भीती वाटते की एखादा दगड येऊन पडला ना तर काम तमाम. पूर्ण रस्ताच तसा आहे, एका बाजूला नदी आहे, एका बाजूला माउंटन आहे. काय बोलतो? हो 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 चालूच आहे. अरे कसला व्ह्यू आहे हे, चालूच ठेवायला लागेल. हो हो वॉटरफॉल, हो हो खतरनाक आहे रे. कसलं थंड पाणी येत असेल ह्या वॉटरफॉलमधून. पूर्ण असं बर्फ वितळतं ना तेव्हा कसं थंड होतं तसं असेल. हे रस्ता एवढा सिनिक आहे की रोडवरती नजरच नाही राहत आहे, आजूबाजूलाच राहते. तर आपण करतोय अँगल चेंज थोडंसं वरच्या साईडला. ओके काय व्ह्यू आहे. हो खतरनाक रस्ता आहे हा, खूपच सुंदर. म्हणजे कल्पापासनं नाकोला जायचा रस्ता खूपच सुंदर वाटतो. रस्ता पण एकदम चांगला आहे, म्हणजे टारमॅक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. ते लँडस्लाईड झाले, दगडं आल्यात खाली सगळी लँडस्लाईडमुळे. ओ बाप काय व्ह्यू आहे यार. हे पूर्ण माउंटन कट झाल्यात आणि त्याच्या खालून आपण बाईक चालवतोय. कसलं भारी व्ह्यू आहे हे. बघा ना कसं वरती माउंटन पूर्ण हे आहेत, माउंटन कट केलेले आहेत आणि त्याच्या खालून आपण ट्रॅव्हल करतोय. कसली भारी फिलिंग येत असेल ना ह्या रूटवर ट्रॅव्हल करायला. मला तर बाबा खूप आवडलं हे रूट स्पिती व्हॅलीचं. ॲक्च्युली आम्ही अजून स्पितीमध्ये एंट्री नाही केली आहे. मी आत्ता सध्या तरी किन्नौर व्हॅलीमध्येच आहे. हे बघा, हा बघा, हा बघा, हा बघा, हा बघा कसा रॉक एकदमच खतरनाक. ओहो ओ बाय क्या ही मजे है यार. असं वाटतंय की डोंगरांच्या खालून जातोय आपण एकदम. ओ कॅमेरा बंदच नाही करायचा अशा व्ह्यूसाठी. कॅमेरा बंद केला तर संपला विषय. वाव हे एक टर्न घेतला की पूर्ण सीनच चेंज होतं. बघा ना हो हो. ऋषिकेश मित्रा, आपण पूला पोचत आहेत 2 किलोमीटर नंतर. पेट्रोल भरून 200 किलोमीटर झाले आणि नाको उरलाय 39 किलोमीटर. आपल्याला इथे पेट्रोल भरावं लागेल. हां इथून मग नंतर डायरेक्ट आपल्याला इथे भेटेल रे, काजाला भेटेल. हां तर ते टँक फुल करावंच लागेल. पूच्या पेट्रोल पंपला पोचलो आपण. ते आपण पेट्रोल करून घेऊया. फुल कर देना. हाँ अलग अलग है. कार्ड करना है, हो जाएगा ना. जी पे नहीं है ना. हाँ कार्ड से हो जाएगा ना.
ठीक है, फुल करना। और आगे अभी पेट्रोल पंप कहाँ पे मिलेगा? काजा में मिलेगा। ये लास्ट है क्या? ओके, कितना है काजा यहाँ से? 150। तुटली? आई शपथ, चावी तुटली। एकच आणले? आणले ना दुसरी? मध्ये पेट्रोल भरला तू, आणि इथून काजा ह्याच्यामध्ये अराऊंड 150-200 किलोमीटरमध्ये पेट्रोल पंप नाही आहे. सो म्हणून आम्ही इथेच फुल करून घेतलं आणि इथून पुढे मग डायरेक्ट काजाला मिळणार पेट्रोल. हे काय आहे? डोम सारखं काय बनवलं आहे? मला वाटतं गरम राहण्यासाठी बनवलं आहे ते. इलेक्ट्रिक कॅम्प. जी सर जी. हाँ जी, कहाँ के रहने वाले आप लोग? हम तो जा रहे हैं अभी नाको स्टे करने वाले. हाँ, रहने वाले कहाँ के? नाको. मैं मुंबई से. मुंबई से। आप चलो। मुंबई, सब मुंबई के ही है. सारे मुंबई के? हाँ. इंडियन है सारे ना? हां हां, थँक्यू सर. ते आर्मीचा चेकपोस्ट होता, जास्त काही नाही. त्यांनी फक्त विचारलं कुठे राहायला आहेत ते आणि स्टे कुठे करणार आहेत, बाकी असं काही विचारलं नाही. हळूहळू विजिबिलिटी कमी होते, लवकरात लवकर पोहोचायचं आहे. अजून 40 मिनिट्स दाखवत आहेत मला. 28 किलोमीटर कवर करायला 40 मिनिट्स, म्हणजे रस्ता चांगला आहे, एवढा खराब नसेल. ह्या रूटवर रात्रीचा प्रवास करणं, रस्ता खूप चांगला आहे बट भयानकच वाटेल. असे वाटेल की डोंगर सगळे खायला निघालेत आपल्याला. इथून लेफ्ट घ्यायचं आहे ब्रिजसाठी. ओके, फायनली आम्ही आता नागपूरला पोचलो आहे. नागपूरला स्टे घेतला आहे. आम्ही आजचा प्रवास झाला चितकुल टू नाको, अराऊंड 200 किती आहे रे, 220 किलोमीटर. आता वाजलेत 8 वाजता आम्ही नागपूरला पोचलो. नागपूरला रूम घेतला आहे. बेसिकचा रूम आहे हा, बेसिक असा रूम आहे आणि रूममध्ये सगळं पसारा पडला आहे. ते ॲज युजल सगळ्या रायडर्सचं तसंच असतं. आणि आमच्या ऋषिकेश भाऊंना थंडी वाजते म्हणून ते आतमध्ये घुसलेत. बेसिक रूम आहे. चला मग भेटूया उद्या डे 6मध्ये. डे 6मध्ये आपण जाणार आहेत नाको टू काजा. मध्ये आपण गिव मॉनेस्ट्री बघणार आहोत, धनकर फोर्ट बघणार आहोत, धनकर मॉनेस्ट्री बघणार आहोत आणि काजाला स्टे करणार आहोत. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा मला कमेंट्समध्ये. जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला शैलेश तरे. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.